तर आताच्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे बीड शहरात आज मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, तर दुसरीकडे मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस भवनाकडे रवाना झालंय। मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस भवनात ठेवण्यात येईल, तिथे अंत्यदर्शन आणखी काही जण घेतील, त्याची तयारी सुद्धा काँग्रेस भवनात करण्यात आली आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। दोन महत्त्वाच्या घटना, एक राज्यातली आणि एक देशातली। बीड शहरात आज मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथे सुद्धा मोर्चा निघाला होता आणि आता आज बीड शहरात मुक मोर्चा निघतोय। सर्व पक्षीय सर्व संघटनांचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, कारवाई व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे आणि हत्येचा निषेध सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे। तर दुसरीकडे मनमोहन सिंग यांचं पार्थिव शासकीय इतमामात काँग्रेस भवनाकडे रवाना झालंय। काँग्रेस भवनात मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवलं जाईल, त्यानंतर काँग्रेसचे देशभरातले काही नेते अंत्यदर्शनासाठी येतील आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर 11:30 ते 11:15च्या सुमारास अंत्यसंस्कार केले जातील। शासकीय इतमामात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निरोप दिला जाणार आहे। त्यांच्यावर